हाय हॅलो नमस्कार, मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप जास्त स्वागत करते। सर्वांना घटस्थापनेच्या खूप जास्त शुभेच्छा। त्यानंतर तुम्ही पाहू शकता छान अशी सकाळ झालेली आहे आणि आज आहे आमच्या दादाचा बर्थडे, तर त्याचं देखील छोटंसं सेलिब्रेशन आपण सकाळी केलेलं आहे। तर चला इथं तुम्ही सर्वच जणांना पाहू शकता, तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट करून देखील नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला। त्यानंतर चला सर्व सकाळची कामे वगैरे देखील झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला आज बसवायचं आहे घट। तसं पाऊस खूप जास्त असल्यामुळे वावरी जी आहे ते देखील भेटत नाही आहे, जशी कशी भेटली आहे त्यानुसारच आपण इथं घट बसवलेला आहे। आणि सर्वात प्रथमवाली पहिली जी माळ होती ती आपली नागिनीच्या पानांची होती। तुम्ही पाहू शकतात घट बसून झालेला आहे। त्यानंतर यावर्षी काहीतरी नवीन आणि छान असं करूया, तर त्यासाठी आपण देवी बसवलेली आहे, तुम्ही पाहिली आहे। तर ती कशी बसवली आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत। ही मम्मीची नवीन कोरी साडी मी घेतलेली आहे आणि तिला आपण पहिले सर्व प्लेट्स करून घेतलेल्या आहेत पदरच्या, आणि त्यानंतर आपल्या ज्या खाली मिऱ्या आहेत त्या दोन्ही प्लेट्स करून घेऊन त्याला इस्तराने कडक केलेला आहे आणि पिनअप केलेला आहे। त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकतात दोन म्हणजे आपण मोठ्याल्या गोष्टी घेतलेल्या आहेत, एक मी चरी आणि एक हांडा घेतलेला आहे आणि त्या हांड्यावरती आपल्याला चरी ठेवून चरीमध्ये आपल्याला कळस ठेवायचा आहे। अशा प्रकारे आपण इथं देवी बसवणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात कसं मी करत आहे। मिऱ्या ठेवून एकावर एक त्या आपल्याला सर्कल वाईज छान अशा सेट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या देवीचा लुक एक छान येईल आणि साडी देखील छान मस्त असे बसेल। त्यानंतर त्या चरीला एक काठीने आपण पॅक बांधून घेतलेला आहे, जेणेकरून तिथं पदर टाकून ती साडीचा लुक कंप्लीट होईल आणि आपल्या देवीची मूर्ती देखील छान अशी बसली जाईल घटस्थापने निमित्त। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत नक्की पहा, कसा वाटतो ते देखील नक्की सांगा आणि देवी देखील कशी वाटते आमची, कशी बसली गेली, लुक देखील कसा झाला ते देखील नक्की सांगा। त्यानंतर आपली वाली साडी घालून झालेली आहे, पदर फक्त बाकी आहे। त्यानंतर चरवी ठेवून घेतलेली आहे। चरीमध्ये तुम्ही कोणतीही रास आपण टाकू शकतो, मोकळी नाही ठेवायची, जेणेकरून थोडीशी रासीने आपण जर चरी भरून ठेवली तर चांगलं असतं त्यासाठी। त्यानंतर मी तर ज्वारी टाकलेली होती, जे भेटलं ते लवकर मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण कळसमध्ये देखील पाणी आहे, त्यामध्ये 1 रुपया सुपारी आणि हळदी कुंकू व्हायचं आहे आणि मग त्यानंतर आपण त्यामध्ये जो मी नारळाला देवीचा लूक बनवलेला आहे तो देखील व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसेलच, ते बनवलेलं नारळ आपण इथं ठेवणार आहोत। त्याआधी खाली नागिनीचे पानं देखील हे घरचे आहेत, खूप मोठी मोठी नागिनीची पाने आहेत, तर हे आपली घरीच इथं वेल आलेला आहे त्याचे आहेत, तर ते पानं ठेवलेले आहेत। त्यावरती आपण कलश मांडून त्यामध्ये देवीची स्थापना करून घेणार आहोत। तर हा तुम्ही पाहू शकतात। आपण आता मार्केटमध्ये खूप जास्त मुखवटे देखील भेटतात देवीचे आणि खूप छान छान प्रकारच्या देखील भेटतात, ते पण एकदम अतिशय सुंदर असे। पण यावेळेस ट्राय केलं की आपण नारळावरती ट्राय करूयात, तर ते खूप छान असं जमलं देखील होतं। त्यामुळे यावर्षी आपण देवीचं लूक नारळाच्या याच्यावरती केलेला आहे आणि तशी आपण देवी बसवलेली आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकतात की आपण मूर्तीला म्हणजे मूर्ती कशी बसवली आहे किंवा देवीची स्थापना कशी केलेली आहे। साक्षात आपल्या घरामध्ये देवी बसलेली आहे असं देखील दिसतं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहालच।
सर्व साडी वगैरे घालून झालेला आहे आणि बऱ्यापैकी आपली देवीची पूर्ण तयारी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान असे जेवढे आपल्याकडे दागिने आहेत तेवढे ते देवीला घातलेले आहेत वरती. त्यानंतरून आपण गजरा लावलेला आहे. नथ वगैरे तर मी नारळालाच काढलेली आहे, त्यामुळे ती घालता येणार नव्हती. तर त्यानंतर आता देवीच्या डोक्यावरती पदर द्यायचा होता, त्यामुळे आपण ही शाल घेतलेली आहे आणि ती दोन्ही हातावरती टाकून डोक्यावरतून पदर देखील देवीचा घेतलेला आहे. तिला छान असं पिनअप करून घेणार आहोत, जेणेकरून ही देवीची शाल साडी पूर्ण देवीचा लुक हा जसाचा तसा आपल्याला दसरा होईपर्यंत राहून द्यायचा आहे त्यासाठी. तर छान असं पिनअप करून घेतलं आणि तुम्ही पूर्ण फुल लुक आता देवीचा पाहू शकतात. चला तर त्यानंतर आता पूर्ण देवीचं तर सर्व कामं झालेलं आहे. देवीला देखील बसवलेलं आहे, घट देखील बसलेला आहे आणि वाजले होते 3 3:30. त्यानंतर आज मला सप्तशृंगी आईचे पाठ लावायचा होता. 21 पाठ मी करणार होते. नवरात्रीमध्ये ते केलेलं खूप जास्त छान असतं, चांगलं असतं, सगळंच असतं. तर त्यासाठी मी सप्तशृंगी आईचं इथं तुम्ही पाहू शकता पाठ लावलेला आहे. एक नारळ घेतलेला आहे, सप्तशृंगी आईचं आपलं पुस्तक घेतलेलं आहे आणि आपली जी जपाची माळ असते ती आहे आणि पाटावरती आपल्या चौरंगवरती शाल टाकलेली आहे आणि त्याच्यावरती ते सर्व ठेवून आपण पहिले त्याची स्थापना करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण पाठ करायला देखील सुरुवात करणार आहोत. तर आजपासून दसऱ्याच्या दिवसापर्यंत आपले हे पाठ पूर्ण होणार आहेत. एका दिवशी 2 असे वाचून मी कंप्लीट करणार आहे. केलेली देखील आहे, त्याचाही दसऱ्याच्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येईल. छान अशी रांगोळी वगैरे काढून आपण तिथं तयारी करून घेतलेली आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल ते एक लाईक, शेअर आणि खूप जास्त सबस्क्राईब करा आणि कमेंट करून देखील नक्की सांगा. तर चला, परत भेटूया, पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप जास्त काळजी घ्या आणि हा व्हिडिओ आपला लेट आलेला आहे तर त्यासाठी सर्वांची माफी असावी. पण चला, उद्याचा व्हिडिओ लवकर येईल. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.